ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते दहशतवादी मारले जातील अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। तर यावर भागवत कराड यांनी देखील प्रतिक्रिया दिली। पाहूयात। नाही, खरंच आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हॅट्स ऑफ त्यांना। खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा। पण जेवढं दुःख किंवा जेवढा मी हर्ट होतो पहलगाम झाल्यावर, तेवढा आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मला आज मिळालेलं नाही। कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरत आहेत, भारतात असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील, ते मोकळे फिरत आहेत। म्हणजे ज्यांनी ते नवऱ्याला मारलं, ते आर्मी ऑफिसरना मारलं किंवा कोणालाही मारलं, ती एक महिला तिकडे खाली बसली देहाच्या बाजूला, ते ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरत आहेत। त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही अजून। न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते 10 लोक किंवा 12 लोक जे आलेले ते मरतील। या माध्यमातून नागरिकांना एवढंच मी विनंती करतो की आपण दुर्दैवानं आपल्या शहरामध्ये, आपल्या भागामध्ये असा जर प्रकार घडला तर नागरिकांना मदत करा, एकमेकाच्या मदतीला धावून या। आपला विजय पक्का आहे। भारताची 140 कोटी जनता आज भारत देशासाठी एकत्र आली आहे। प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे युद्ध सुरू झालेलं आहे आणि नक्कीच आतंकवादीचा खात्मा पूर्ण पाकिस्तानमध्ये केल्याशिवाय आपण राहणार नाही याची आम्हाला खात्री। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।